जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार गटाच्या ज्या नेत्या आहेत डॉक्टर सौ ज्योतिताई शिवशंकर खेडेकर यांच्याबद्दल जर सांगितलं म्हटलं तर परिवार हा एक सामाजिक क्षेत्रामध्ये एक सदैव अग्रेसर आणि त्यांचं एक सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून एक राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल आणि त्या जिल्हा परिषद सदस्य सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ जो आहे अतिशय चांगला या ठिकाणी गेलेला आहे। म्हणून आज जन्मदिनानिमित्त त्यांच्यावरती भरभरून शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होतोय। ताई या ठिकाणी आज हा जो अभिनंदनाचा वर्षाव या ठिकाणी होतोय त्यांना एक सकारात्मक उत्तर काय देणार? सर्वप्रथम आरबी मराठीच्या सर्व दर्शकांना धन्यवाद, सोबतच नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आज आपण इथं आलात दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी दिवसांदिवस लोकांचा प्रेमाचा वर्षा आणि लोकांचं अभिनंदन करण्याचे जे हे आहे ते दिवसांदिवस वाढत आणि ते प्रेम पाहून खरोखर मनाला समाधान वाटतंय की कुठेतरी आपण ही लोकांचं येणं म्हणजे आमच्यासाठी आमच्या कामाची पावती आहे। श्री रेणुका देवीचं दर्शन घेऊन आणि या ठिकाणी तुम्ही विविध जे धार्मिक स्थळांना या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत त्यांचा शुभ आशीर्वाद घेऊन आज तुम्ही या ठिकाणी मार्गक्रमण करताय का? नक्कीच कुठलंही काम करायचं म्हटल्यानंतर आपल्याला आशीर्वाद हा लागतोच आणि आपली चिखलीची जी कुलदैवत आहे आपल्या सर्वांचेच रेणुका माता त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आज दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि भेटणारे येत आहे, प्रेमाचा वर्षा होत आहे, फोनवरून शुभेच्छा देत आहे, त्या सर्वांना मी मनापासून खूप धन्यवाद मानते। काही नाही पण हे जे प्रेमाचं नातं आहे हे जे आपुलकीचं नातं आहे ते वर्षानुवर्ष ते जपत आहेत आणि त्याचा मला खरोखर खूप आनंद आहे आणि एक समाधान पण आहे की कुठेतरी आपण काम करतो त्याची ही पोच पावती मला मिळते, त्याच्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं आणि समाधान वाटतं। नाही तर या ठिकाणी आपण आरोग्य क्षेत्रासोबत आपला परिवार निगडित आहात कारण की आपण सुद्धा या ठिकाणी उच्च शिक्षित डॉक्टर आहात, आपले पती सुद्धा या ठिकाणी डॉक्टर आहात आणि आपले जो घराणा आहे तो एक सामाजिक बांधिलकीमध्ये एक अहोरात्रपणे या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी वलय या ठिकाणी आपण प्राप्त झालेलं आहे। पूर्वी या ठिकाणी जे आपण आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत आणि जनतेला या ठिकाणी न्याय मिळवून दिलेला आहे की आपण या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपला चेहरा या ठिकाणी लोकांपुढे या ठिकाणी दिसतोय, काय वाटतंय? लोकांची इच्छा आहे पण लोकांच्या इच्छेपेक्षा देवाने दिलेली संधी असते। माझं हे ठाम मत आहे की आपण आपलं कर्तव्य करायचं। मी या क्षेत्रामध्ये आहे लोकांसाठी, त्यांचे कामं व्हावेत, त्यांच्यासाठी त्यांना न्याय मिळावा यासाठी मी काम करते आणि मला खरोखर मागचं जे आमचं भक्ती महामार्गाच्या आंदोलनाबद्दल तुम्ही बोललात, जवळपास सर आम्ही 11 महिने आंदोलन केले आणि शेवटी त्या आंदोलनाला यश मिळालं आणि तो रस्ता रद्द झाला। त्याच्याबद्दल खरोखर म्हणजे मनापासून समाधान पण आहे आणि इतक्या महिन्याची आणि ती माझी एकटीची मेहनत नाहीये, आमचे सगळे जे शेतकरी बांधव सोबत होते आणि म्हणून हा लढा इतके दिवस चालला। लोकांची इच्छा आहे, पद असो वा नसो काम करणार आहे आणि करतच राहणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही दुविधा मनस्थिती नाही। राजकीय प्रवास जो आहे एक सुखकर या ठिकाणी होताना दिसतोय कारण की जनतेचं मत आहे, कारण की जनता या ठिकाणी बोलत नसते परंतु आपल्या कामाच्या स्वरूपाच्या पावती या ठिकाणी नक्की आपल्याला मिळणार आहे असं या ठिकाणी भाकीत ठरतंय, काय वाटतं? नाही तर भाकीताबद्दल तर सर मी काहीच म्हणू शकत नाही, मी फक्त त्यांचा आभार मानू शकते की त्यांनी त्या योग्य मला समजलं, याच्यातच मला माझ्या कामाचा सार्थक झाला असं मी समजते। आज या ठिकाणी पक्षामध्ये या ठिकाणी वावरत असताना विविध आपण महिलांचे जे सबलीकरणाचे सक्षमीकरणाचे जे प्रश्न आहेत आणि पूर्वी काळामध्ये सुद्धा या ठिकाणी मागच्या संदर्भातून जर म्हटलं तर शिक्षणाचा जो भाग होता जिल्हा परिषद शाळा सरकारी शाळेच्या माध्यमातून आपण जेव्हा आवाज उठवला तेव्हा कुठेतरी या ठिकाणी त्यांना शासनाला जाग आली, तो क्षण कसा सांगेल? सर तुम्ही जो बोललात की एक जिल्हा परिषदला क्लस्टर शाळांचा एक आलेलं होतं, JR आलेला होता, तसेच ज्या दुःशिक्षित शाळा म्हणजे छोट्या शाळा जिथली लोकसंख्या कमी आहे म्हणजे जिथली मुलांची विद्यार्थी संख्या कमी आहे त्या शाळा बंद करायचा असा शासनाचा एक मध्ये JR आला होता, त्याला आम्ही खूप विरोध केला। कारण काय, विद्यार्थी एक जरी असला तरी त्याचं भविष्य हे महत्वाचं आहे
आणि भविष्य जर घडवायचं असेल तर आपल्याला जिल्हा परिषद शाळांचं सक्षमीकरण करून जिल्हा परिषदच्या शाळा टिकवणं ही काळाची गरज आहे. कारण दिवसांदिवस जो आपण प्रवाह पाहत आहे की दिवसांदिवस वातावरण बदलत आहे, याच्यामध्ये शहरी भागाचं नुकसान नाही आहे सर, पण आमचे ग्रामीणचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान आहे. कारण की ग्रामीणचे विद्यार्थी रोज शहरामध्ये येऊन नाही शिकू शकत, त्यांची आर्थिक परिस्थिती सगळ्याच गोष्टींचा विचार असतो सर. म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा राहिल्या पाहिजे आणि टिकल्याच पाहिजे, नाही तर त्यांचा दर्जाही तेवढाच चांगला असला पाहिजे. यासाठी मी सुरुवातीपासून प्रयत्न करत आलेली आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही मला मागच्या 7-8 वर्षापासून ओळखता. माझा विषयच आवडीचा तो आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, ज्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात त्या आमच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना शाळेतून मिळायला पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद नेहमी प्रयत्न करते आणि प्रयत्न करायला पाहिजे, कारण जिल्हा परिषद हे उद्याचं भविष्य आहे सर. नाही, आपण या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सरकारी शाळा वाचवण्याचा निर्णय सुद्धा घेतला आणि तो या ठिकाणी सफल सुद्धा या ठिकाणी होताना दिसतोय. झालाच आहे, कारण की तुम्ही शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपला राहतोय. पण आज या ठिकाणी राष्ट्रवादीची जी भूमिका आहे, तो जो आपला जो प्रवास आहे, त्या प्रवासाबद्दल काय सांगणार की आज या ठिकाणी राजकीय क्षेत्र हे सगळं ढवळून निघालेलं आहे, कारण की ज्याच्या त्याच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहेत. बरोबर आहे सर, तुम्ही जे म्हणताय की आजकालचं जे वातावरण पाहताय, राजकारणातलं जे वातावरण बघताय, त्याच्यानुसार जनतेच्या मनात प्रश्न येणं साहजिक आहे. कारण ज्या प्रकारचं वातावरण आता नगरपालिका नुकतंच चाललंय, नगरपालिकेमध्ये आपण बघितलं आहे. तर प्रवासाबद्दल सांगायचं झालं सर, तर तुम्हाला माहिती आहे माझा प्रवास हा अपक्षपासून सुरू झालेला आहे. अपक्षपासून तर आतापर्यंत मी शरद पवार साहेबांसोबत आहे आणि पुढे मी साहेबांसोबतच राहणार आहे. नाही, आपली ती जी सामाजिक बांधिलकी आहे ते जनसेवेचं व्रत आपण घेतल्या बरोबर. नाही, बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय. आमच्या घराण्याचा तो म्हणजे मला वारसा हक्काने मिळाला असंही म्हणू शकता तुम्ही, की वारसा हक्काने लोकसेवा करण्याचा वारसा हक्क मला मिळाला. कारण माझ्या आधी आमच्या रेखाताई होत्या, त्यांनी चिखली विधानसभेच्या लोकांची खूप सेवा केली. त्याच्यानंतर ती संधी आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून लोकांनी मला दिली आणि ही संधी त्यांनी दिली त्याचा 100% मी प्रयत्न केला की त्यांच्या जे आहेत त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढेही याच्यानंतर ही करतच राहील सर. आता काय संधी कोणती ही सांगू शकत नाही, पण जी संधी मिळेल त्याचा नक्कीच मी लोकांच्यासाठी उपयोग करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आपल्यासारखे जे निष्ठावान कार्यकर्ते आहे, एकदा गेल्यानंतर त्या पक्षाला कुठेतरी या ठिकाणी चांगला न्याय द्यायचा आहे त्या कार्यकर्त्यांना, असं आपल्या या ठिकाणी ठाम मत आहे. बरोबर आहे. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय मला, मी निष्ठावान आहे पवार साहेबांसोबतच आहे आणि मी पक्षाची निष्ठावान नाहीये, मी पवार साहेबांची निष्ठावान आहे. त्यांच्या विचाराची पाईक आहे मी साहेबांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी म्हणून नाही, तर साहेबांचे विचार जे आहेत, जो पुरोगामी महाराष्ट्राचं स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे, त्या विचारांमुळे आणि पुरोगामी विचारांना मानणारी व्यक्ती आहे मी, म्हणून मी आज इथे आहे आणि साहेबांसोबत आहे. आणि निश्चितच हा जो पुरोगामी विचार आहे हा प्रत्येक आपल्या समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून मी कार्य करत राहील. आणि आज वाढदिवस आहे त्याच्यामुळे मी राजकारणावर बोलण्याची माझी फार इच्छा नाही आहे सर. पण तो सामाजिक बांधिलकीचा वारसा या ठिकाणी जपलेला आहे आणि त्याचा कुठेतरी अंश या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये दिसतोय. आणि आज जनता सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून या ठिकाणी बघतोय, आमच्या निर्देशनास आलेला आहे, म्हणून हा एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा भाग आहे. आज माझा वाढदिवस तर आहेच, पण महत्वाचं म्हणजे आज आपला जो सुरक्षा आणि कायदा व्यवस्था जे बघतात ते आमचे पोलीस बांधव यांचा आज वर्धापन दिन आहे. आणि त्या वर्धापन दिनाच्या माझ्या सर्व पोलीस बांधवांना जे कार्यरत आहे, अहोरात्र आपल्या सुरक्षेसाठी ते काम करतात, त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद मानते की आज ते काम करत आहे म्हणून आपण लोक सुरक्षित आहोत.